नवी मुंबईच्या नेरूळ येथे एका वृद्ध दाम्पत्याच्या घरी घरफोडी करण्यात आली असून कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी ठेवण्यात आलेली लाखो रुपयांची रोकड लंपास केली आहे। यामध्ये टोटल 35 लाख रुपयांचा मुद्देमाल आहे। नेरूळ येथे राहणारे हे दाम्पत्य सायंकाळी वाशी येथे आपल्या राहत्या घराला लॉक लावून गेले होते। त्यावेळी चोरट्यांनी घरात प्रवेश केला आणि लाखो रुपयांची रक्कम व दागिने लंपास केले। यावेळी पीडित कुटुंबियांनी नेरूळ पोलीस ठाण्यात धाव घेतली व घडलेला प्रकार सांगितला। यावेळी पोलिसांनी शोध घेत दोन्ही आरोपींना अटक केली आहे। तर दिनेश कुमार सोनी आणि असलम कुरेशी असे या आरोपींची नावे आहेत। दोन्ही आरोपींना पोलिसांनी 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान असलम कुरेशी या आरोपीवर आधीच घरफोडीचे 16 गुन्हे दाखल असल्याचं पोलीस सहायुक्त मयूर भुजबळ यांनी म्हटलेलं आहे। आपण पाहूयात या संदर्भात काय माहिती समोर आली आहे। मध्ये शिरवणे MIDC मध्ये ॲक्सिलरॉन नावाची कंपनी आहे जी जहाजातील टर्बो चार्जिंग कॉम्पोनंटचे सर्व्हिसिंग करण्याचे काम करते। त्या कंपनीमध्ये 25 तारखेला पहाटे 1 ते 5 वाजेच्या दरम्यान हे जे कॉम्पोनंट्स आहेत असे 60 ते 65 कॉम्पोनंट्स रात्री चोरीला गेले होते। त्या संदर्भात आपल्याकडे 27 तारखेला फिर्यादी त्या कंपनीचे मॅनेजर फिर्यादी म्हणून येऊन आपल्याकडे तक्रार दाखल केली होती आणि त्यानुसार आपण 325/2025 हा घरफोडीचा गुन्हा दाखल केलेला होता। या सर्व कॉम्पोनंट्सची किंमत अंदाजे 93 लाख रुपये अशी होती। घरफोडीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तेथील सिनियर PI आबासाहेब पाटील, क्राईम PI चाबुकस्वार आणि तेथील DBची टीम PI वसीम शेख आणि PSI शिंदे यांच्या टीमने दाखल झाल्यानंतर 12 तासामध्ये आपल्या गोपनीय बातमीदारांचा मदत घेऊन ही घरफोडी ओपन केलेली आहे। याच्यातील 4 आरोपी आपण अटक केलेले आहेत आणि याच्यातील जवळपास 80% मुद्देमाल म्हणजे जवळपास 73 लाखाचा मुद्देमाल आपण रिकव्हर केलेला आहे। या 4ही आरोपींना कोर्टाने 3 दिवसांची PC दिलेली आहे। हे 4 आरोपी जे आहेत त्यातील कृष्णकांत जाटव, संजय मंडल, राहुल भवर आणि चंदू गौतम असे 4 आरोपी आहेत। यातील 2 आरोपींवर मागील 10 ते 12 गुन्ह्यांचा इतिहास आहे। याच्यामध्ये रात्री 1 ते 4 वाजेच्या दरम्यान कंपनीचं जे बॅक गेट आहे त्या बॅक गेटच्या तारेचं कंपाऊंड मधून ते आत आले होते आणि मागचं गेटाचं कुलूप त्यांनी तोडून कंपनीमध्ये प्रवेश केला होता आणि साधारणतः 1 तासामध्ये त्यांनी ते वेगवेगळे कॉम्पोनंट तिथून चोरी केलेला माल हा आपल्याला या आरोपींच्या ताब्यामध्येच तुर्भे MIDC परिसरातच मिळून आलेला आहे। आवाज स्टुडिओसाठी पंकज बेनवंशीसह पुरुषोत्तम कनोजिया, रिपोर्ट नवी मुंबई।